होऊन जाते मग. तर मी का सांगू राजा, तू तुझ्या विचारून पाय आता तुला कुठं घ्यायचं आहे. तर इथं म्हणशील तर इथं घे. मा विचारानं इथंच घ्या म्हणलं मी. इथंच चांगली जागा आहे, इथं होऊन जाते. सवान करतो हे जागा, सवान केली का मग फर्स्ट क्लास होऊन जाते आपल्या 2 खोल्या मस्त. आई म्हणा प्रमोद भाऊ, तुम्हाला गावातली शांती सही नाही होत. पण आता अगो काय भडकवत आहे अशा मंदाबाईले, माहित नाही का पहिलेच थोडीशी इला आग लावली तर हे तर पूर्ण गावच पेटवते. तुला काय समजते रे तेवढं? थोडंसं चढवणीचं पाणी दिलं का जमलं मग आपलं काम. तसंही आपण काय गलत थोडी म्हणता. आता तिला घरकुल नाहीच आहे ना, तिचे घर भेटले हे तर ते तिच्या सासऱ्याचं वाटते. बाबा तुमचं बरोबर आहे. मारणं आवाज मारणं मंदाबाईले. बा ते आगी थाट टाकाल जमते का, तुम्हीच बोलवा तिले. अरे मंदाबाई आहे का घरी? मंदाबाई शिकलेली नव्हती ना, मंदाबाई अडणी होती ना. कोणावर ते मूर्त टोणाचं माया नावाचं गाणं म्हणताय? अरे अरे शोभते का तुला? शोभते गाणं म्हणताय माया नावाचं नाही? तर सांगा बा, मी काय म्हणलं हे साईडनं पोट्ट गेलं ना बोंबलत. अजून बापू तुम्ही माहिती ना ढंगळीमध्ये कशा आहेत, तुम्हाला शिकवत आहे का आता? तर सांगा बा, आता आता खरंच जमानाच नाही राहिला. आता लोकायला खोटंच पटते. खोटं ना खरं करत नको. काय लिहाल सांग. मग तुम्ही सांगतो ना, तू याच चांगल्याची गोष्ट आहे. पण आपल्या गावातली कसं, आता एखाद्या गरीबाले जर भेटायचं असलं काही तर भेटून नाही देत ना, म्हणून आता तुला सांगायला आलतो बा. हा भेटायचं वय रे. अरे बा केशा सांग का होतं. मंदाबाई घरकुल नाही भेटलं ना तुला अजून. इथे लोकायले डबल टिबल घरकुल भेटत आहे, तुला अजून एकही नाही भेटलं ना. हे तू सासऱ्याच्या घरात राहत आहे ना किती वर्षाची. घरकुल का? घरकुल तर माहित आहे रे. आता भेटते म्हणे बा, सरपंच सांगे मला. मी भेटली त्या दिवशी द्या सरपंच आले तर भेटते म्हणे तुले पण. या म्हणजे तुला काहीच नाही माहित. अहो यादी पाहिली का तुम्ही? यादी घरकुलची, त्याच्यात तुझे नाव असतं ना. ज्याला भेटलं त्याचं डबल नाव येत आहे, तुझ्या अजिबात नाव दिसलं नाही मला तर. असं म्हणजे यादी पाहिली तू ना, माझ्या नाव नाही त्याच्यात. मला तर म्हणत होतं त्या दिवशी सरपंच का तुझे नाव येते म्हणून यादीमध्ये. तू खरं बोलताय पण आता जाऊन भेटतो सरपंचाले. आता खोटं बोलून आमचा कोणचा फायदा, तूच सांग. आता लोकायला चांगलं सांगाव ते सैन नाही होत. त्यांची गोष्ट नाही बाबू, तू कसं इकडे तिकडे लाव्या करतं म्हणून ते ऐकत नाही मी. हो पण अक्षरशः आम्ही यादी पाहून आलो ना प्रमोद भाऊन. मी स्वतः डोळ्यानं पाहिली नाही यादी. तुझे नावच नाही ना अजिबात. यायले जुने घरकुल भेटले त्याचं सुद्धा नाव आता डबल यादीमध्ये आहे, पण तुझे नाही आलं. सांग आता कसं नाही आलं बापा? येते तर म्हणे सरपंच, पण काऊन नसन टाकलं मग? आता काऊन नसन टाकलं? तर पैसा जे पैसे देते त्याचे नाव टाकते. काही नको बोलू आता. सरपंच का पैसे घेते काय यादीत नाव टाकासाठी? आता काही नको बोलत जाऊ. आता ते सर्वेवाले येते मला माहिती आहे सबन. पहिले घरकुलाचा सर्वे करते मग यादीत नाव येत असते. हे सरपंच कायले पैसे घेऊन यादीत नाव टाकते? तू राहिली वावरायनं तुंगा सांभाळ, तुला काहीच नाही माहित वाटते राजकारण. असं कसं भेटत नाही बापा? मी भेटतो आता सरपंचासोबत. रेस तू घेतली बाई ते काशीबाई. आता तिले तर भेटलं, पण आता तिला डबल भेटत आहे ना. म्हणजे तिचंही नाव आहे का आता? माझं नाव नाही टाकलं. थांब आता भेटाच लागेल मला. अशानं कसं? मला अजूनही भेटलं नाही. यायला डबल टिबल भेटते म्हणजे हे काय म्हणाचं? आता पाय बा, मला सांगायचं काम होतं, मी सांगलं तुले. मला त्या यादीत नावच नाही दिसलं तुझ्या, म्हणून मी म्हणलं तुला सांगून द्या. तू कसं वावरानंच असते तुंगे सांभाळत, म्हणून मला वाटलं का तुला सांगून द्या. नाही तुला सांगून बरं केलं बापा. मला तर माहिती नव्हतं राहत. मी तर इकडेच राहत होती वावराय ना. असं कसं नाही भेटत? आता घरकुल मी पण घेतो. म्हणा बाय काय एवढी सोपी वाटली का त्या सरपंचाले? असं कसं भेटत नाही? घेतल्याशिवाय राहत नाही आता मी पण. प्रमोद भाऊ आग लागली. चला आता आपलं काम झालं. आता चला. चल होय तू होय, मी येतोच मागून. हा मग मंदाबाई तेवढं भेटून घ्या. ते यादीत नाव कसं असं कसं नाही आलं म्हणा, ते विचारून घ्या सरपंचाले. माझ्या यादीत पहिले नाव टाक म्हणा, नाही तर टाकत नाही बरं. असं कसं टाकत नाही? एकाच हो नाही देत मी माझ्या टाकल्याशिवाय. चला मग चांगलं काम करा म्हणून तुम्हाला आलं बा सांगायला. चला येतो मग. त्या म्हणलं असतं म्हणलं थांब थोडासा. नाही चहा घ्या. कुठं चहा नाही पेत मी. मग मंदाबाई तेवढं पाहून घ्यायचं आपलं घरकुलाचं. हे तर पाहतोस रे. ये तू या. हो ना, भरला हुशार दिसताय सरपंच. माझ्या नाव नाही हाय म्हणते यादीत. ते आपण घरकुलची यादी लावली, त्याच्यात आता बरेचसे नाव डबल येऊन आहे. ज्याला घरकुल भेटले ते त्याचे नाव दिसत आहे आता. असं नाही नो साहेब, त्याचे नाव येऊन आहे पण त्याच्यापाशी कागदपत्रच नाही ना, म्हणून ते कॅन्सलच होणार आहे. तसे पण यादीत नाव येऊन का करता? त्याच्यापाशी डॉक्युमेंट पाहिजे ना. हा म्हणजे कॅन्सल होणार आहे का ते? बरं ते तेवढं संतोषले सांगून ते कर वसुली करून घ्या ना. कर काहीच जमा नाही झाला ना अजून. पाण्याचा कर आहे, अजून घराचा कर आहे, त्याची वसुली कंप्लीट आहे. त्याच लिस्टमध्ये नाव ठेवा. बाकीच्या कट करून टाका. त्याचं डॉक्युमेंट जरी असले तरी घेऊ नका त्याला. पहिले कर भरा म्हणा पहिले ग्रामपंचायतले, नंतर मग काय विषय तुमचं पाहू म्हणा. 2-3 सांगले मी ना संतोषले, कर जमा कर रे बा म्हणून. माझं तू जाताय पण ते लोक देतच नाही ना. का करावं? इकडे कर 1 रुपया जमा नाही होत ना, तिकडे योजनेचा लाभ घ्यायला तयारच राहते. आता कसं आहे सरपंच साहेब, तुमच्या सतत आहे. आता तेवढं करून घ्यावा ते, नाही तर असं कर देत नाही बरं. ते वसुली झाल्याशिवाय कसं जमणार? जा ना मग तुम्ही संतोष सोबत एकदा चक्कर मारून घ्या. तुम्ही कसं गेलं तर बरं राहते, लोक देईन तरी. ते जातो म्हणा मी. ते कर वसुली करायला जातोच मी. मलाच जा लागेल त्याच्याशिवाय काही खरं नाही दिसतंय. ज्याचे कच्चे घर आहे त्याच्या फायला जराशा लवकर तयार करा. जर ते बँकचं घेणं असेल तर ते लवकर काढून घ्या म्हणा. बँकचं की आहे सगळ्याच पाशी, पण ते कसं आहे त्याच्या नावावर जागा नाही. आता ते कसं करावं? लगेच काय विषय आहे ते 2-3 दिवसात न करून घ्या म्हणा तेवढी नावावर. मग अजून घर नाही आलं तर आमच्या नावानं बोंबल सांग म्हणा. मग तुम्ही आम्हीच नाही टाकलं लिस्टमध्ये नाव म्हणून. 2-3 दिवसात तर नावावर जागा होते. करून घ्या म्हणा तेवढं. आता का तेवढे नाही करणं होत का त्याच्यानं? घर पाहिजे ना, नावावर जागा नाही करणं होत का आता त्याच्यानं?
तसं नाही साहेब, लय ऐदी लोक आहे, सगळं आहेतच पाहिले पाहिजे, तसं थोडी ना जमते. आता यायला आहे तर कोण देणार आहे सांगा बरं जागे जागेवर. चला मग मी तेवढं वसुल्या मारून घेतो, गावात फिरून घेतो संतोषला घेऊन. हो या करून घ्या तेवढं. तसं आपल्याला रवी भाऊनं कमेंट करून सांगलंच म्हणा किंवा यवतमाळच चांगलं मार्केट आहे म्हणून कापसाले. न भाऊही कालचा चांगला स्वतः 74 लागला म्हणे बा. गाडी भरतोच म्हणला, आज संध्याकाळी गाडी भरून टाकतो घेऊन चालला जातो. का करते भाव वाढते नाही वाढत, पण वाढण करत राहतो मग तिकडे पार खसरून जाते, पार 66-65 वर येऊन जाते डायरेक्ट. मग तसं आहे, जास्त आशा करायला कुठे जमते. जेवढा आहे तेवढं फटकन विकून टाकायचं पहिल्या याच्यातच, पहिल्या टप्प्यामध्येच विकलेले बरं राहते बरं. मग ते काय शेवट काही भावही नाही भेटत चांगला. पैशावाल्याचं वय ते ठेवते मग मार्च एप्रिल मे पर्यंत, आपलं काय बा. रामशोक साहेब आले वाटते आज, ते घरकुलाच चालू आहे ना बा धामधूम, त्याच्यामुळे आले वाटते आज गावात. नमस्कार हो साहेब. नमस्कार नमस्कार. घरकुलाची धामधूम चालू वाटते चांगलीच. हो ना, चांगली धामधूम चालू आहे. आता कसं सगळ्याला देणार आहे घरकुल, ज्याला नाही भेटलं त्याला सगळ्यालाच देणार आहे. या टप्प्यात पूर्ण सगळेच कव्हर करणार आहे वाटते. ते बरं आहे ना, गावात तगाव कायले भांडणं, मग मला नाही भेटलं आणि याला नाही भेटलं त्याला भेटलं अगाऊ चालूच राहते गावात मग भांडणं ते घरकुला पाहिजे. नाही यावेळेस तर सरसकटच आहे, सगळ्यालाच देणार आहे. फक्त ज्याचं पक्क मकान आहे त्यालाच फक्त भेटणार नाही म्हणायचं, त्याला वगळण्यात येईल. मग तुमचं तर आला आहे वाटते ना, तेवढं घ्या मग लवकर बांधून, काय उशीर करता. तो आता आला आहे, पण आता कसं धीमे थोडेसे आपले पैसे टाकतो म्हणलं, जरासं चांगलंच बांधतो म्हणलं, तर थोडंसं झोकानं बा पायव्या घेवा करून ठेवतो आता सध्याचा. मग उभ्या करता शेती भीती, जसे पैसे जमान तसं. तर ते तुमचा कर वसूल राहिला आहे ना, ते कवा करता बा जमा, ते करून टाका तेवढा. 3 का 4 हजार रुपये वाटते तुमचा, ते तेवढा करून टाका बा जमा लवकर. सुखदी भाऊ तुमचा आहे वाटते थोडा बहुत 1000-1200 रुपये, तेवढा करून टाका लवकर. तुमचंही बरं आहे साहेब. आम्ही कसं रेग्युलर देणारे, ज्याचे 7-8 वर्षाचे कर बाकी आहे त्यांनी तुम्ही बोलत आहे नाही त्याला बा, आम्हालाच पकडता. आता सगळेच म्हणा लागते ना, आता काय द्यायचे राहिले नाही राहिले त्याला सगळेच म्हणा लागते. त्याचे 2-3 वर्षापासून थकीत आहे कर त्याला, तर आता ते घरकुलामध्ये त्याचं नावच नाही घेत ना, डायरेक्ट काढूनच टाकतो ना. पहिले कर भरा मग नंतर घरकुल तुम्हाला. तसंच करा, त्याच्याशिवाय तुमची काही वसुली होणार नाही. ते कसं घरकुलच्या नादात तरी होऊन जाईन ते. तर तेवढं तुमचं पाहिजे तेवढं भरून टाक जा आजच्या दिवसात. भरतो साहेब भरतो ना, ज्याची थकीत आहे 1-2 वर्षाचे त्याच्याकडे जा आता तुम्ही. खाली पण जागा इथेच होऊन जाते मग. तर मी का सांगू राजा, तू या विचारून पाय आता तुला कुठं घ्यायचं आहे, तर इथं म्हणशील तर इथं घे. मा विचारानं इथंच घ्या म्हणलं मी, इथंच चांगली जागा आहे, इथं होऊन जाते. सवान कटतो हे जागा, सवान केली का मग फर्स्ट क्लास होऊन जाते आपल्या 2 खोल्या मस्त. काहून 2च खोल्या तेव्हा चांगला पैसा आहे वाटते पहिलचा, आज 2च खोल्या बांधतो म्हणताय. तर बापदादाची कमाई आहे ना आपल्यापाशी, सोनं घेणं भरपूर आहे, पण कसं आहे सध्याच्या 2 खोल्या उभ्या करतो, कसं लोकांच्या डोळ्यात खुपते ना, तर सध्याच्या 2 खोल्या उभ्या करतो, बाकीचे पायवा बांधून ठेवून देतो, मग उभं करता येते. म्हणजे आता सध्याच्या 2च खोल्या उभ्या करतात, मग पायवा बाकीच्या खोल्याच्या पायवा बांधून आता तयार करतं म्हणायचं नाही, मग बांधतं. हो ना, तसंच करायला पुरते. इथं का लोकांना दाखवायला जमते का एवढा पैसा आहे म्हणून आपल्याजवळ, तर झालं लोक तर काही जगू नाही द्यायचे. मग लोकायला का घेऊन देणार रे, तू 1 खोली बांध का 10 खोल्या बांध, का घेऊन देणार. कोण सांग निव राहिलं इथं. नाही बापू, कोणीच सांग नाही, पण शान राहते माणसाची, एक वर्चस्व राहते ना गावात. कायचं वर्षस्व कायचं काय, खेड्यापाड्यात कोण विचारते रे, काळं कुत्र नाही विचारत. काय करतं 10 मजली माडी जरी बांधली तरी काही नाही, खेड्यात कोण विचारते रे. खेड्यातले अर्धे जास्त घर असे मालाट आलायनच भरून राहते. कोणाच्या घरात कापूस भरून राहते, कोणाच्या घरात सोयाबीन, तर कोणाच्या घरात तूर भरून राहते. काय पसाराच राहते, किती मोठं घर बांध. चांगलं शेलमेलच घेतो आता घर खतरनाक. काय बाबा पाय आता तुझ्या विचारांना, तुझ्याजवळ पैसा आहे राजा, त्याच्यातून तुला घरकुल आलं, सोनेपी स्वागत झाला आता तुझ्या, डबल मजा. तर घे बांधून चांगलं रपसाप. बापरे, एसपी बोटात चांगला जागा पाहिणी करताय, चांगलंच घर बांधते वाटते, जागा पाहिणी चालू आहे वाटते, चांगलं घर बांधणार वाटते, घरकुल आलं वाटते तुम्हाला पाहिजे. हो ना हो ना, असं काय येत नव्हतं घरकुल मले, चांगलं सरपंचाच्या मागं लागलो मग मी आलो. मग आता पहा ना, मला द्यायला नव्हतं पाहिजे का, माझ्या लिस्ट मध्ये नावच नाही म्हणते, मग अशी सांगून गेला ते परमे. पहिली यादी होई ना बाई, पुढच्या यादीमध्ये येईन तुझे नाव का, कोणीच नाही सुटणार आहे. आणि यावेळेस सब बनाले देणार आहे म्हणते बा. आता खरं काय खोटं बा, आता माझ्या यादीमध्ये नावच नाही. आता मी जाऊन भेटतो सरपंचाले, माझ्या यादीमध्ये असं कसं नाव नाही आलं म्हणतो. हो लवकर जाऊन भेटतो, नाहीतर कसं आहे लक्ष नाही देत बरं, जाऊन म्हणा लागते आपल्याला पाहिजे ना, आपल्याला जाऊन म्हणा लागते, त्याच्याशिवाय भेटत नाही बरं. तुम्ही थोडंसं लक्ष नाही देत, आता एकट्या बाईले पाहून जरासं लक्ष नाही द्यायला पाहिजे का तुम्ही. तुमकून तुमचं आलं घरकुल का तुम्ही बांधून घेता पटकन, आमच्याकडे लक्ष तर देत जा बाबा थोडंसं. हे सगळं सरपंचाच्या साठी आहे, त्यानं टाकायला नव्हतं पाहिजे का तुझे नाव, सांग बरं. पण आता कसं सरपंच टाकत नाही, त्याला जोपर्यंत जाऊन भेटत नाही, खालून जरा पैसे द्यायला लागते काय सरपंच आले. काही सांगतं का रे तू एसपीले का, काही म्हणतं का, तसं आहे का आपलं सरपंच चांगला आहे, ते त्याच्या हातात थोडी राहत असते, ते सर्वे करणारे वेगळे असते, ते यादी पाठवत असते, याच्या हातात का आहे. याचं काही ऐकू नको म्हणता बाई, तू जा सरपंचाला भेट, असं आहे म्हणा, माझ्या यादीत नाव नाही म्हणा, तर मग त्यांनी काहीतरी करन, त्याची माहिती पोहोचवणं आपलं काम आहे का, यादीत नाव नाही व्हा म्हणून. जा तू भेट जा, याचं काही ऐकू नको, हे काही सांगते. तर माझ्या यादीत नाव नाही, पण आता कसं सगळ्याला एखाद्या मन नाही भेटत ना, मागं पुढं होणारच आहे.
तर माय यादीत नाव नाही, मी भेटतो. आता सबनालेच घरकुल पाहिजे ना, तर माय आता पडतच आलं घर. मला का आता घरकुल पाहिजे नाही. तुमच्या नाही का यादीत ना? मग बरं आहे बा, सोबती तरी आहे मला कोणतरी, नाही तर बस एकट्या बाईले पाहून मग तर काही कोणी ऐकायचे नव्हते. चला ना मग जाऊ ना भेटून सरपंचाले. चला आत्ताच चला माझ्यासोबत. ग्रामसेवक का काहीतरी ते आला वाटते आज, ते बोल नव्हते त्याच्यासोबत. नाही, तू जा, मी ते नंतर भेटतो. माय काही तेवढं अर्जंट नाही. तू जा, तू भेटून घे. मला म्हणतात नाही म्हणतात, बरं जाऊ द्या, मीच भेटून येतो, जाऊ द्या. काय रे बा, तू नसतीचे काम करतं काय सांगते. आता सरपंच खालून घेते न वरून घेते. काय आपला सरपंच तसा तरी आहे का? चालला मोठा काही सांगत फिरते गावामध्ये. कोणतं स्टुडिओ आहे इथं? कोण घेतल्याशिवाय राहते बाबू? सबनच घेते पर्सेंट, 1-2% सबनच घेत असते. आता आपल्याला इकडून वरतून दिसत नाही म्हणून सांग. अंडरून सब त्याचा घोलमेलच राहते. सब माहिती आहे राजा आता मला. हो, तुमचं सगळं बरोबर आहे. सबनालाच भेटणार आहे यावेळेस, कोणीच नाही सुटणार आहे. पण आता ह्या यादीत नाही आलं तर का झालं, पुढच्या यादीत येईन तुमचं. थोडीशी सबुरी ठेवा, त्याच्यात काय आहे. मी म्हणलं येतेच का नाही का म्हणलं. आता मला वाटलं कसं एकच डाव लागते यादी, मग झालं. आता आम्हाला काय माहित, आम्ही अडाणी आणि त्याच्यातून यादीत नाव नाही आलं म्हणून आली बा विचारायला तुम्हाला. नाही तुमचं बरोबर आहे, पण कसं आता हे यादी लागली, याच्या नंतरची यादी येणार आहे ना. यावेळेस तर आता कोणीच सुटणार नाही, सबनालेच भेटणार आहे घरकुल. त्याचं काही तुम्ही टेन्शन नका घेऊ. तुमचं गाव तर एस पी आबाजी, तुम्ही काय आले आता? तुम्हाला तर भेटलं वाटते ना घरकुल? भेटलंय, आता बांधायला सुरुवात करतो. पण मी म्हणलं आता पहिला हप्ता आला, आता दुसरा हप्ता केव्हा येते? जरा माहिती भेटली असती ग्रामसेवक साहेबाकडून तर बरं झालं असतं तेवढंच. अरे आबाजी भेटते ना, पहिले पायवा तर बांधा हो, मग त्याच्यानंतरच ते फोटो गिटो काढल्यानंतर दुसरा हप्ता टाकत असते. असं थोडी भेटते. असं म्हणता का? म्हणजे पहिले पायवा बांधून मग त्याला फोटो नेते नाही, मग त्याच्यानंतर पैसे येते दुसऱ्या हप्त्याचे नाही का? मग काय तर का तुम्हाला का घरकुलाचे पैसे पचवासाठी देणार आहे का सरकार? कमालच आहे तुमची. पहिले बांधून दाखवत यायले, त्याच्यानंतर तुम्हाला पैसे भेटणार. पण मंदाबाई तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, तुमचं घरकुला येतेच पुढच्या वेळेस, त्याच्यात काही विषय नाही. पुढच्या टप्प्यात येईन, थोडंसं उशीर होईल. नाही कसं आहे, विचारलेलं बरं म्हणून विचारायला आलते मी ना. विचारले ते चांगलंच केलं म्हणजे माहिती तुम्हाला असो ना. कायले अगाऊ लपून ठेवायचं कोणाचं कायले. ज्याला भेटणार आहे त्याला भेटणारच आहे, ज्याला नाही भेटायचं त्याला नाहीच भेटत. जे ज्याला नाही भेटत म्हणजे ते कसं म्हणायचं? ते नाही समजलं बा, कोणाला नाही भेटणार आहे. कसं सर्वे होत असते गावात. सर्वे झाल्यानंतर मग ते शहानिशा करते का कोणाचे पक्के घर आहे, कोणाचे कच्चे घर आहे, कोणाच्या नावावर जागा आहे, कोणाच्या नावावर जागा नाही आहे. ते सगळं काही केल्यानंतर ते लिस्ट बनवत असते आणि त्याच्यानंतर घरकुल येत असते. आणि कसं आहे, बऱ्याचशा लोकांपाशी आता कागदपत्र नसते, तर महत्वाचं म्हणजे ज्यांनी पात्र आहे पण त्याच्यापाशी कागदपत्र नाही हे सुद्धा करू शकते. म्हणून नाही का लोकांना असं जरासं सतर्क व्हा आणि जे काही कागदपत्र लागते ते पहिलेच माहिती करून घ्या आणि म्हणजे ते काढून ठेवा पहिलेच, म्हणजे पुढे तुम्हाला अडचण येणार नाही. धन्यवाद साहेब, धन्यवाद. चांगली माहिती दिली. म्हणजे कसं लोकायले सांगायला बरं राहते, कोणी विचारायला आलं तर. एखादी पैसेवाला सुटला चालते पण गरीब माणूस नाही सुटला पाहिजे याच्यातून, अशी आपली अपेक्षा राहते बा. नाही सुटत तर कोणीच नाही हो, पण कसं सगळं काही व्यवस्थित म्हणजे डॉक्युमेंट कागदपत्र बरोबर पाहिजे. तर कसं गरीब माणसाला जरा सांगायचं का बाबा सगळे कागदपत्र जमा कर रे बाबा. बरं ठीक आहे, आम्ही सांगतोच म्हणा. तर मित्रांनो, अशी घरकुलची धामधूम चालू आहे. तुमच्या गावात चालू असणच. महत्वाचं म्हणजे सगळे डॉक्युमेंट तयार ठेवा. आणि बँकेचं मोठं लोचस आहे बरं, ते मध्यवर्ती सगळी जमत नाही म्हणते, तर जरासं आपलं स्टेट बँकेचं काढून ठेवा. आणि महत्वाचं म्हणजे यावेळेस कसं होणार आहे, सरसकट सगळ्यालाच भेटणार आहे. ज्याले नाही आहे, जे पात्र आहे त्या सगळ्यांना भेटणारच आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा आणि सबस्क्राईब करून टाका. हो रे बाबा, हो रे, ते सबस्क्राईब करून टाका, ते बेल आयकॉन दाबून टाका आणि ते सबस्क्राईब करून टाका राजा. काऊन असे करता तुम्ही? तर चला, आबाजीनं पण चांगलं सबस्क्राईब कराल तुम्हाला. तर आता भेटू पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.